दिल्ली के जंतर मंतर पर चल रहे छात्र आंदोलन के समर्थन में वंचित बहुजन आघाड़ी के आह्वान पर रायगढ़ जिले में महाराष्ट्र बंद का व्यापक असर देखने को मिला। सुधागढ़ तालुका पाली, परली और पेतली क्षेत्रों में कई बाजार और व्यापारिक प्रतिष्ठान स्वेच्छा से बंद रहे। प्रदर्शनकारियों ने शिक्षा व्यवस्था, कथित पेपर लीक प्रकरण और छात्र आंदोलन के दौरान हुई पुलिस कार्रवाई को लेकर अपनी चिंता व्यक्त की। केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की भी मांग उठाई गई। आंदोलन में वंचित बहुजन आघाड़ी, ऑल इंडिया पेंटर सेना, अंबेडकर बहुजन समाज सहित कई सामाजिक संगठनों के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए। पूरे कार्यक्रम के दौरान पुलिस का पर्याप्त बंदोबस्त रहा। प्रशासन की निगरानी में प्रदर्शन शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुआ और किसी अप्रिय घटना की सूचना नहीं मिली। आज 23 जुलै या रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो महाराष्ट्र बंदचा जी हाक दिलेली आहे त्या हाकेला या ठिकाणी सुधागडवासियांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। सर्व समविचारी, सर्व सुज्ञ नागरिक, विद्यार्थी यांनी या निषेध मोर्चासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। खरं तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निघालेला मोर्चा आहे। आज आपण पाहत असेल की दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके साहेब आणि सोनम वांगचुक सर यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला सर्वच राज्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि या देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी हा जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे। खरं तर आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व जनसमुदायाला अतिशय अमानुषपणे लाठीचार करून त्यांच्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्या लाठीचाराच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जो हा पूर्ण देशभर आंदोलन उभं राहिलेला आहे त्याला या सुधागडमधून जो या आंदोलनासाठी पाठिंबा मिळाला आहे आणि जंतर मंतर या ठिकाणी घडलेल्या त्या सर्व प्रकाराचा आम्ही या ठिकाणी सुधागडवासी म्हणून या ठिकाणी निषेध करत आहोत।